नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन इंटरेस्टिंग अशा व्लॉगमध्ये. कारण मी आता येतो आहे मुंबईला. इथे 2 दिवस मी फॅमिलीसोबत 2 दिवस राहणार आहे. माझा स्टे आणि नवीन रेस्टॉरंटची भटकंती आपली चालूच राहणार आहे. नवीन रेस्टॉरंट घेऊन येतो आपल्या भेटीसाठी. चला तर मग. आता माझा प्रवास सुरू झाला आहे मुंबईच्या दिशेने. यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे सुरू झाला आहे, त्यामुळे 100चा स्पीड देऊ शकते लोणावळापर्यंत. नंतर स्पीड लिमिट आहे. ड्रायव्हिंगसाठी सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर आहे, कारण पाऊस आहे. मुंबई पुणे मुंबई रोड ट्रिप करणं ॲटलिस्ट माझ्यासाठी एक थेरपी आहे. नाईट ड्राईव्ह आणि पावसाळ्यात ड्राईव्ह करण्याची मजा आहे ना या रोडवर, ती शब्दात सांगताच येणार नाही. पावसाळ्यात दिसणारा लोणावळा म्हणजे एक स्वर्गच आहे. तुम्हालाही असा अनुभव येतो का? एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी आलो आहे लेमन ट्री प्रीमियर हॉटेलजवळ. लेमन ट्री चेन हॉटेलमधील अपस्केल प्रॉपर्टीपैकी ही एक प्रॉपर्टी आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टपासून अवघ्या 10 मिनिटावर असलेल्या या प्रॉपर्टीला एक्सप्लोअर करण्यासाठी मी सुपर एक्सायटेड आहे. जायंट असा एंट्रन्स आहे. इथे 300+ रूम्स आहेत विविध कॅटेगरीमध्ये. राऊंड गेटमधून एंटर केल्याच मला एक वॉर्म वेलकमिंग अशी वाईब आली. नॅचरल व्ह्यूज, स्टायलिश सोफाज, छान इंटेरियर आणि क्लासिक मुंबईचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ हे एक नॉस्टॅल्जिक टच देतात. ॲम्बियन्ससुद्धा खूप छान सेट केलं आहे. तर इथे थोडंसं वेटिंग होतं. स्टाफने स्मूथ चेक इन करून मला 8व्या मजल्यावरचं एक रूम अलॉट केलं आहे. मी मेक माय ट्रिपवरून इथे एक्झिक्युटिव्ह रूमची बुकिंग केली आहे अलॉंग विथ ब्रेकफास्ट. सगळीकडेच हँडमेड आणि एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आहे फोटोजचं. इथे रिलॅक्सेशनसाठी स्पा, पूलसुद्धा अवेलेबल आहे, स्विमिंग पूल. त्यानंतर फिटनेससाठी जिम अवेलेबल आहे. तर एक कम्प्लीट लक्झरी पॅकेज. आता मी येऊन पोहोचलो आहे माझ्या रूमजवळ, जो एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीमध्ये येतो. या हॉटेलमध्ये 300हून अधिक रूम आहेत. कॅटेगरीचं म्हणायचं झालं तर स्टुडिओ रूम, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह रूम, प्रीमियर रूम, स्वीट असे विविध कॅटेगरीज आहेत. माझा एक्झिक्युटिव्ह रूम तर ऑसम होता. खूप स्पेशियस आहे आणि एलिगंट अशी लाईटनिंग आहे. कलर कॉम्बिनेशन इज 10 on 10. कारण छोट्या छोट्या गोष्टींवर खूप बारकाईने लक्ष दिलं गेलं होतं. मला हा स्टे आवडला. तर इथे राईट फ्रॉम बेडवरचं पर्सनलाइज मेसेज, टेबल मेट स्वान, टी कॉफी मेकर, एलिगंट सोफा, हाय क्वालिटी बेड आणि वेलकमिंग स्वीट्स, हे म्हणजे एक स्टार कॅटेगरीचं एक परफेक्ट एक्झाम्पल होतं. हा स्टे मी एन्जॉय केला. 2 दिवस इथे मी रेकॉर्डिंगसुद्धा केली. इट वॉज रिअली फन टू स्टे इन दिस रूम. म्हणजे राईट फ्रॉम लॉबी म्हणा किंवा पॅसेज, रूम, एकदम 10 on 10. आय थरली एन्जॉय हिअर. आणि लेमन ट्रीबद्दलची एक खास गोष्ट आहे, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. खिडकी शेजारी बसून कॉफी पिताना खाली धावताना दिसणारं शहर, उंच इमारती पाहण्याचा अनुभव खरंच अनोखा होता. डोळ्यांना सुखावणारं असं दृश्य होतं. कारण हलका हलका पाऊस, विमानांची होणारी लँडिंग, ग्रीनरी, उंच इमारती, मेट्रो दर्शनसुद्धा झाले. आणि हॉटेलचा हा स्विमिंग पूल बघून आता पोहण्याची इच्छा झाली. म्हटलं थोडा वेळ स्विमिंगसुद्धा करूया. एक स्ट्रेस बस्टर थेरपी म्हणूनसुद्धा माझ्यासाठी स्विमिंग ही एक ॲक्टिव्हिटी आहे. मजा आली. बरेच दिवसानंतर स्विमिंग केली. लश ग्रीनरीमध्ये वेल मेंटेन्ड असा हा स्विमिंग पूल आहे. मित्रांनो, थोडा वेळ आधी मी म्हणालो होतो की या व्हिडिओमध्ये लेमन ट्रीबद्दल एक खास अशी गोष्ट सांगणार आहे. ती खास अशी गोष्ट आहे की या हॉटेलमध्ये इक्वॅलिटी इन एम्प्लॉयमेंट किंवा माणुसकीचा स्पर्श, ह्युमॅनिटी टच असं म्हणूया. तर या हॉटेलमध्ये ना स्पेशली एबल्ड किंवा डिफरंटली एबल्ड लोकांनासुद्धा जॉबमध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे. हे जपलेलं धोरण मला खूप छान वाटलं. आदर निर्माण झाला या हॉटेलबद्दल. म्हणजे एक टॉप नॉच लेवलची हॉस्पिटॅलिटी आणि एक ह्युमॅनिटी टच देणारं धोरण, हे स्टार प्रॉपर्टीचं पुन्हा एकदा सांगतो हे एक उदाहरण आहे. आय जस्ट लव्हड इट. बघूया आता ब्रेकफास्टची वेळ झाली. काय काय आहे ब्रेकफास्टमध्ये? तर ब्रेकफास्टमध्ये काय नाही आहे ते सांगा. 30हून अधिक प्रकारची व्हरायटी आहे. चहाबरोबर तुम्हाला अकम्पनिमेंटमध्ये खारी, टोस्ट, फरसाण सगळं अवेलेबल आहे. अगदी भाकरवडीसुद्धा अवेलेबल आहे आपल्या पुण्याची. त्यानंतर लाईव्ह काउंटरमध्ये उत्तप्पा आहे, मसाला डोसा आहे. समाधान वाटलं बघून. एग ऑमलेटमध्ये सुद्धा सनी साईड अप म्हणा किंवा स्क्रॅम्बल्ड एग, जी व्हरायटी पाहिजे ती इथे लाईव्ह काउंटर आपल्याला अवेलेबल आहे. मी जवळजवळ सगळंच ट्राय केलं इथे. तर त्यानंतर टाईप्स ऑफ चीज आहेत, जलेबी, फाफडा, कट फ्रूट्स आहेत, फ्रेश फ्रूट ज्यूस आहेत, विविध व्हरायटी आहे मित्रांनो. आपण एक ओव्हरऑल काउंटरची टूरसुद्धा करूया.
मित्रांनो, हा होता आपला लेमन ट्रीपर्यंतचा प्रवास आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मुंबईतील नवीन रेस्टॉरंटमध्ये.